रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा आरजे चैत्राली सोबत. काही व्यक्ती आयुष्यात सुगंधासारख्या येतात. थोडा वेळ त्यांचा दरवळ आपल्या आजूबाजूला राहतो, पण नंतर मात्र विरून जातो. अचानक आयुष्याच्या एका टप्प्यावर ती व्यक्ती पुन्हा भेटते आणि आयुष्य पुन्हा एकदा गंधित होऊन जातं. गंधा ही विवेक चंद्रकांत वैद्य यांनी लिहिलेली कथा आपण ऐकणार आहोत कथाकट्ट्यावर, अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. गंधा. सकाळी थोरात उठला. वातावरण प्रसन्न होतं. उत्तराखंडला ट्रीप काढल्याबद्दल त्याने ऑफिस स्टाफ आणि मॅनेजरचे आभारच मानले. जिकडे तिकडे हिरवळ, मधूनच येणारा पाऊस, थंडगार आणि आल्हाददायक हवा. फ्रेश होऊन तो लॉन्चमध्ये आला. हे हॉटेल गावापासून थोडं दूर डोंगराजवळ होतं. त्याने चहा बिस्किट घेतलं. आज कुठे निघायचं हे विचारायला हवं सोबत्यांना. प्रोग्राम फिक्स होता, पण आजचा प्रोग्राम थोरात विसरला. निघायला वेळ असल्याने थोरात सहज चक्कर मारायला निघाला. गावाबाहेर असल्याने दुकानं नव्हती. तो रोडने पायी निघाला. थोडं अंतर जाताच एक मोठं गेट असलेली आणि भलं मोठं कंपाऊंड असलेली जागा दिसली. आतमध्ये बहुधा कुठली तरी इंडस्ट्री असावी. थोरातने सहज इकडे तिकडे नजर फिरवली. गेटजवळ उभ्या असलेल्या गुराख्याशी कोणीतरी बोलत होतं. तो परत येण्यासाठी मागे फिरला आणि त्याच्या डोक्यात एकदम काहीतरी आलं. तो पुन्हा पळत गेटजवळ आला. एव्हाना ती व्यक्ती आतमध्ये चालली होती. थोरातने जोरात आवाज दिला, माधव. त्या दिवशी त्या गच्च भरलेल्या हॉलमध्ये अनेक मोठे इंडस्ट्रियलिस्ट बसले होते. प्रत्येक कंपनीचा एक प्रतिनिधी येऊन त्यांच्या प्रॉडक्टची आणि कंपनीची माहिती देत होते. त्याच वेळेस काही नवीन गोष्टीही सांगत होते. नंबर येताच एक चुणचुणीत तरुण मुलगी उठून उभी राहिली आणि आत्मविश्वासाने बोलू लागली. तिच्या 10 मिनिटाच्या भाषणात तिने श्रोत्यांवर चांगलाच प्रभाव टाकला होता. कार्यक्रम संपल्यावर सगळेजण बुफेचा आनंद घेत असताना त्या तरुणीला कोणीतरी हाक मारली. एक तरुण तिला बोलवत होता. येस सर. हाय, आय एम रोनक राजपाल फ्रॉम राजपाल अँड सन्स. ओ सर, आय एम सुगंधा. नाईस टू मीट यू. आर यू इंटरेस्टेड टू बाईंग आवर कंपनीज प्रॉडक्ट सर? नो नो, आय एम इंटरेस्टेड इन यू. विल यू जॉईन आवर कंपनी? सकाळी शार्प 10:30 वाजता तिने ऑफिसमध्ये प्रवेश केला. आपल्या केबिनकडे जात असताना ऑफिसमधला प्रत्येक कर्मचारी तिला उठून गुड मॉर्निंग मॅम असं म्हणत होता. त्याचा मान लवून स्वीकार करत ती तिच्या केबिनमध्ये गेली आणि तिच्या चेअरवर विसावली. टेबलवरच्या बाटलीतलं थोडंसं पाणी प्यायली. आपल्या चेहऱ्याचा मेकअप पुसला जाणार नाही इतक्या हलक्या हाताने तिने रुमालाने ओठ पुसले. तिची सेक्रेटरी आत येत तिच्या उजव्या बाजूला फाईल्सकडे निर्देश करत म्हणाली, मॅम, या आजच्या फाईल्स. ओके. तिने तिचा कम्प्युटर चालू केला. मॅम, ऑफिसमध्ये दिल्लीच्या आपल्या ब्रँडचा एक एम्प्लॉई बदलून आलाय. त्याला पाठवते इंट्रोसाठी. हो, पाठव. थोड्याच मिनिटात केबिनच्या दारावर नॉक होत आवाज आला. मे आय कम इन मॅम? येस. तिने कम्प्युटरवरची नजरही हटवली नव्हती. तोच आश्चर्ययुक्त स्वर कानावर आला. सुगंधा, तू? सुगंधाने चमकून वर पाहिलं आणि तिच्याही तोंडून निघालं, माधव, तू? 2 क्षण दोघंही एकमेकांकडे पाहत राहिले. सुगंधा भानावर आली. त्याच्या हातातली फाईल घेत म्हणाली, वेलकम मिस्टर माधव भंडारी. आमचे सिनियर मॅनेजर रानडे तुम्हाला ऑफिसची माहिती देतील. तुम्ही आमच्या दिल्ली ऑफिसला होतात, त्यामुळे तुम्हाला नवीन काही सांगण्याची गरज नाही. ओके. माधव गोंधळलेल्या अवस्थेत उभा होता. यू मे गो नाव मिस्टर भंडारी. माधव निमूटपणे निघून गेला. मोजून 4 दिवसानंतर सुगंधाने माधवला केबिनमध्ये बोलावलं. येस मॅम. भंडारी, मला तुमच्याशी काही पॉइंट डिस्कस करायचे आहेत. तुम्ही संध्याकाळी 7:30 वाजता ब्लू डायमंड हॉटेलला भेटा मला. टेबल 19 बुक आहे, तिथे थांबा. ओके मॅम. माधव जायला निघाला तेवढ्यात सुगंधा त्याला थांबवत म्हणाली, भंडारी, ही भेट कॉन्फिडेन्शियल आहे, कुणाला सांगू नका याबद्दल. हो मॅम. संध्याकाळी 7 वाजताच माधव पोहोचला हॉटेलला. 7:30ला बरोबर सुगंधा आली. गुड इव्हनिंग मॅम, माधव अदबीने म्हणाला. तशी ती म्हणाली, नो फॉर्मॅलिटी माधव, आता आपण ऑफिसच्या बाहेर आहोत. बरं ते जाऊ दे, तू काय घेणार? अगोदर ड्रिंक घेणार? नाही, मी ड्रिंक घेत नाही. तू तसाच अजून माधव, काहीच बदलला नाहीस 4 वर्षात. मॅम, काय डिस्कस करायचंय? सूप सांगू? व्हेज, नॉन व्हेज? व्हेज.
ओके, आता डायरेक्ट पॉइंटला येते. का आलास माझ्या आयुष्यात परत? जाणून बुजून नाही आलो मॅम. मॅम नाही, सुगंधा म्हटलं तरी चालेल, एकेरी उल्लेखाने. ठीक आहे, पूर्ण गोष्ट सांगतो. तू हळूहळू अलिप्त होत गेलीस आणि मी सैरभैर होत गेलो. चूक काय तेही कळेना. 3rd इयरला 2 विषयात चक्क नापास झालो. तू फायनल पास आउट होऊन गेलीस तेव्हा मी कॉलेज सोडण्याच्या बेतात होतो गंधा. पण कुलकर्णी सरांनी मला खूप समजावलं. मग सावरलो, पास झालो. तरीही मन थाऱ्यावर नव्हतं. तुझी आठवण येऊच नाही म्हणून महाराष्ट्रात यायचंच नव्हतं मला. मग फुटकळ नोकऱ्या केल्या. अगदी उत्तराखंडात राहिलो. तिथे आपल्या बॅचचा थोरात भेटला. तिथे ट्रीपवर आला होता. मला बघून आश्चर्यचकित झाला. म्हणाला, तुझ्यासारखा स्कॉलर माणूस अशी नोकरी करतो? जबरदस्ती मला दिल्लीला घेऊन आला. त्याच्या ऑफिसला जागा दिली. तिथल्या मॅनेजरशी बोलून मला तुझ्या कंपनीत लावलं. थोरातने खूप मदत केली ग, म्हणून मीही मन लावून काम केलं. मग इथल्या ब्रँचला एका हुशार माणसाची गरज होती. मी यायला राजी नव्हतो, पण थोरात म्हणाला, तू मुंबईला जा, खूप पुढे जाशील. मग इकडे आलो. तोपर्यंत राजपाल अँड सन्स ही तुमची कंपनी आहे हे आई शपथ माहिती नव्हतं मला. माधव, आमची म्हणजे माझ्या सासऱ्यांची कंपनी आहे. मला तुला भेटण्यासाठी थाप मारावी लागलीये की मला इथलं जेवण आवडतं. पण तू माझ्यापासून दूर का झालीस? काही चूक झाली होती का माझी? नाही रे, तुझ्यासारख्या भाबड्या निष्पाप माणसाकडून कशी चूक होईल? जाऊ देत त्या गोष्टी. तुझी फसवणूक केली मी, हे मला मान्य आहे. पण का केलंस गंधा तू हे सगळं? जाऊ दे म्हणाले ना, पण तू समोर दिसलास की वेदना होतात मला. ते सोड, जेवण काय मागू? खिचडी कढी मिळेल? कधी बदलणार रे माधवा तू? सुगंधा डोक्याला हात लावत म्हणाली. दुसऱ्या दिवशी सुगंधा घाईने ऑफिसला आली आणि आल्या आल्या सेक्रेटरीला म्हणाली, मिस्टर भंडारींना पाठवा ताबडतोब. मे आय कम इन मॅम? माधव, काय हे? तू पुन्हा दिल्लीला बदली करून घेतलीस, तेही मला न सांगता, थेट हेड ऑफिसशी संपर्क साधून? हो मॅम. मॅम गेली खड्ड्यात. का केलंस तू असं? मग काय करू? तुला बघून रोज झुरू? म्हणजे जातो ग दिल्लीला, तिथे सुखी होतो मी. इथे तुझ्यामुळे मला त्रास आणि मला बघून तुला. अरे पण तुला महिनाही नाही झाला येऊन इथे. मिळाली कशी ट्रान्सफर? मिळवली. सांगितलं त्यांना, इथली हवा नाही मानवत मला. दिल्लीच्या ब्रँच मॅनेजरला तर माझ्यासारखा माणूस हवाच होता. जस्ट गेट लॉस्ट. आज ऑफिस सोडलं माधवने. घरी आराम करत असताना मोबाईल वाजला. गंधाचा फोन. येस मॅम. माधव, तुझी दिल्लीची फ्लाईट कधीची आहे? संध्याकाळची आहे मॅम. ठीक आहे. आवरावर झाली? हो, सामान आहेच कितीसं. ठीक आहे, मी भेटायला येते तुला. फ्लॅटवर एकटाच राहतोस ना? पत्ता तू ऑफिसला दिलाय तोच आहे ना? हो, मी येतेय. सुगंधा माधवच्या फ्लॅटमध्ये आली तसा माधव उभा राहिला आणि म्हणाला, काय झालं मॅम, का भेटायला आलात तुम्ही? मॅम नाही रे, तुझी सुगंधा भेटायला आली आहे तुला. माधव पुढे काही बोलणार तोच सुगंधाने त्याला घट्ट मिठी मारली. मॅम, काय करता आहात तुम्ही? माधव तिला दूर करण्याचा प्रयत्न करत म्हणाला. माधव, मला दूर लोटू नकोस रे. मी खूप फसवणूक केली आहे तुझी, पण मला आता एकदा मनसोक्त भेटू दे तुला. त्याला अधिकच घट्ट पकडत सुगंधा म्हणाली. तो पुढे काही बोलणार तोच सुगंधाने त्याच्या ओठावर ओठ टेकवले. तिने लावलेल्या महागड्या सेंटचा वास. माधव वेडावला. नकळत त्याचे हात तिच्या पाठीवर फिरू लागले, पाठीवरून खाली येऊ लागले. थांब. सुगंधाच्या शब्दाने तो थांबला. सॉरी गंधा, मी वाहवत चाललो होतो. आज वाहायचंच आहे. प्रेमात मनसोक्त डुंबायचंय. नको सुगंधा, तू विवाहित आहेस. असं करणं चुकीचं आहे. माझ्याकडून नकळत चूक झाली, प्लीज. सुगंधाने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि माधवला मिठी मारली. तसा माधवचाही संयम संपला. दोघंही शांत होऊन एकमेकांच्या मिठीत विसावल्यावर तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत माधव म्हणाला, गंधा, अजूनही इतकं प्रेम करतेस माझ्यावर तर मला का सोडून गेलीस? माधव, तू खूप साधा आहेस रे, निष्पाप, निरागस, छक्के पंजे न खेळणारा.
त्यामुळे कोण जाणे, मला असं वाटलं की तू खूप पुढे जाऊ शकणार नाहीस. लहानपणापासूनच मध्यमवर्गीय असल्याने मला हौसमौज करताच आली नव्हती. म्हणून मी ठरवलं आयुष्यात फक्त मोठंच नाही तर श्रीमंत व्हायचं. म्हणून मी पास होताच तुम्हा सगळ्यांना सोडून निघून गेले. तुम्हाला ना माझा पत्ता दिला ना नवा मोबाईल नंबर. मला आज जे पाहिजे होतं ना ते सगळं मिळालं. माधव, आमच्या 15 ब्रँचेस आहेत. मुंबईच्या 3 पैकी एका ब्रँचची जबाबदारी माझ्याकडे आहे. बंगला आहे, 2-2 आलिशान गाड्या आहेत, सगळी सुख आहेत. नवरा वाईट आहे का? व्यसनी? नाही रे, सगळे श्रीमंत वाईट आणि व्यसनी नसतात. नवरा चांगला आहे पण फार बिझी असतो. सगळं चांगलं आहे तर मग मला भेटायला का आलीयस? कुठेतरी मनात अजून खंत आहे रे. तुला, खरं तर तुम्हा सगळ्यांनाच फसवल्याची. किती छान ग्रुप होता आपला, अगदी पैशांपासून ते शारीरिक बौद्धिक मदत करणारा. पण साधारण सेकंड इयरच्या शेवटी माझ्या मनातल्या महत्वाकांक्षेने उचल खाल्ली आणि मग मी आपल्या ग्रुपमधून निघून गेले. पण तरी कुठेतरी मनात ती सल राहिली किंवा जो गिल्टी कॉम्प्लेक्स येतो ना अधूनमधून, त्याचा कदाचित हा परिणाम असावा. माधव तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाला, खरं सांगू, खूप मोहाचे क्षण आले, पण मी स्त्री सुख उपभोगलं नाही. पत्नी बरोबरच शरीर सुख घेईन हे मी ठरवलं होतं. ते चुकलं, पण चूक दुरुस्त करता येईल. म्हणजे मी नाही समजले. सोपं आहे गंधा, तू नवऱ्यापासून घटस्फोट घे, आपण लग्न करू. छे रे, का ग? तुला माहिती आहे ना माझं पॅकेज काय? आपल्या दोघांसाठी ते पुरेसं आहे. अरे माझ्याकडे तुला आणि अनेकांना तेवढं पॅकेज देणार आहे. असू दे ना, पाहिजे तर तूही सर्व्हिस कर, बक्कळ कमवू. ते शक्य नाही. का शक्य नाही? आता तर तुझी श्रीमंतीची हौस पण फिटली असेल ना, घे घटस्फोट. नाही रे, नवरा चांगला आहे माझा. सोड बरं त्या गोष्टी, मला निघायला हवं. निघताना सुगंधा माधवच्या डोक्यावरून हात फिरवत प्रेमाने म्हणाली, माधव, आता छानशी मुलगी बघून लग्न करून टाक. उगाच इकडे तिकडे भटकत बसू नकोस. बघू नंतर. पण गंधा, तुझी एखादी वस्तू दे ना, वापरात असलेली. तुझी आठवण म्हणून ठेवेन मी माझ्याजवळ. आत्ता नाही आहे रे काहीच. मी असं करते, तुझ्या दिल्लीच्या पत्त्यावर पाठवेन. येऊ मी? आणि आता मला विसरायचं, आठवणीत ठेवायचं नाही. बाय. गंधा. त्याने हाक मारली तोपर्यंत ती निघूनही गेली होती. काही दिवसांनंतर त्याच्या नावाचं एक पार्सल आलं. पाठवणाऱ्याचा नाव पत्ता नसला तरी ते कुणी पाठवलं असावं याचा त्याला अंदाज आला. त्याने पार्सल उघडलं. त्यात एक सेंटची बाटली होती आणि एक चिठ्ठी. माधव, यात जी सेंटची बाटली आहे ती तू वापरली तरी संपेल आणि नाही वापरली तरी काही दिवसांनी त्यातलं द्रावण उडून जाईल. माझ्या आठवणीही अशाच आहेत. तू मला काही दिवसांनी विसरणार आहेस. सुगंध हा फक्त काही वेळ मन प्रसन्न करतो, पण नंतर काही वेळात विरून जातो. तू समजदार आहेस, त्यामुळे जास्त काही सांगत नाही. गंधा. माधवने सेंटची बाटली उघडली आणि हवेत फवारा उडवला. तो वास घेताच तो थरारला. सुगंधा वापरात असलेल्या सेंटचा तो वास होता. त्याने पुन्हा हवेत चहूकडे तो फवारा उडवला. सेंटचा वास सगळीकडे पसरला. त्याने डोळे लावून घेतले आणि बेडवर अंगावर चादर घेऊन पडून राहिला. त्याच्या मनोराज्यात सुगंधाने त्याला घट्ट मिठी मारली होती. गंधा ही विवेक चंद्रकांत वैद्य यांनी लिहिलेली कथा आपण ऐकत होतो कथाकट्ट्यावर. अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा, आरजे चैत्राली सोबत.